नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीचा निकाल आज जाहीर झाला. त्यानुसार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यात. भाजपने राज्यातील 120 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी उमेदवार निवडून आणलेत, तर त्यानंतर 54 नगरपालिकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झालेत. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाने 40 जागांवर बाजी मारली. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त नगर परिषदांवर झेंडा फडकवत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणच पुण्याचे दादा असल्याचं दाखवून दिले. पुणे जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 9 ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा समोर आला. परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना मोठा धक्का बसलाय. शिंदेच्या शिवसेनेचे आसिफ खान 436 मतांनी विजयी झाले. 1984 पासून या पालिकेवर बाबाजानी दुर्राणी यांची एखादी सत्ता होती. काँग्रेसला 12, शिवसेनेला 9 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव झाला असून शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालाय. पराभव हा जनतेचा कौल स्वीकारावा लागतो असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले. निवडणूक दहशतीच्या वातावरणात पार पडली असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. तसेच भाजपने उमेदवारांना बळ दिलं नाही आणि वरिष्ठ नेते मागे उभे राहिले नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय. बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला. हा विजय सर्व बीडकरांना समर्पित करतो असं पंडित म्हणाले. जनतेने चिल्लर लोकांना उत्तर दिलं असं सुद्धा त्यांनी नमूद केलं. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि 35 नगरसेवक विजयी झाले असून 8 उमेदवार पराभूत झाले. या पराभवाचं आत्मचिंतन सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते बसून करणार आणि बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केलं. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटलांनी 54,000 मतांनी विजय मिळवलाय. तेजश्री पाटलांनी शिंदेच्या शिवसेना उमेदवार मनीषा अरविंद वाळेकर यांचा 6,000 मतांनी पराभव केलाय. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी गळाभेट घेतली. गंगाखेडमध्ये बहिणीचा विजय तर परळीत स्वतःचा गड राखण्यात धनंजय मुंडेंना यश आलंय. हात उंचावत धनंजय मुंडेंनी विजय जल्लोष केला. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये अपक्ष उमेदवार विजय गांगुर्डे यांनी रोड रोलरवर बसून कार्यकर्त्यांसोबत रॅली काढली. अपक्ष उमेदवार असल्याने निवडणुकीचे चिन्ह त्यांना रोड रोलर देण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी रोड रोलरवर बसून अनोख्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला. बारामतीमध्ये मतमोजणी पार पडल्यानंतर विजय उमेदवारांनी मिरवणूक काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळला आणि डीजेच्या तालावर ठेका धरला. महिला पुरुषांनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा उत्साह व्यक्त केला. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.